नमस्कार, स्वागत आहे तुमचं. आज आपण एका अशा कोर्सबद्दल बोलणार आहोत, ज्याने महाराष्ट्रात डिजिटल साक्षरतेची एक प्रकारे क्रांतीच घडवली आहे. चला तर मग जाणून घेऊया की MSCIT नक्की काय आहे आणि तो इतका खास का आहे. एक छोटासा प्रश्न, जरा विचार करून बघा. तंत्रज्ञान ज्या वेगाने पुढे जाते, त्यासोबत टिकून राहण्यासाठी आज आपल्याकडे जी स्किल्स आहेत, ती उद्याच्या जगात पुरेशी ठरतील का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? खरं आहे, आजकाल आपलं आयुष्यच डिजिटल झालंय आणि आता तर त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AIची भर पडली आहे. आपलं वैयक्तिक आयुष्य असो किंवा प्रोफेशनल, सगळं काही आता यावरच तर अवलंबून आहे. मग प्रश्न येतो की ह्या सगळ्या बदलांना सामोरं कसं जायचं, यावर उपाय काय? आणि उत्तर आहे MSCIT. बघूया कसं. तर MSCIT म्हणजे नेमकं काय? ह्याचं पूर्ण नाव आहे महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान प्रमाणपत्र. पण हा फक्त एक सर्टिफिकेट कोर्स नाहीये. विचार करा, 2001 पासून MKCLने सुरू केलेला हा कोर्स आज महाराष्ट्रातला सगळ्यात लोकप्रिय IT साक्षरता कोर्स बनला आहे. आणि लोकप्रिय का म्हणतोय? कारण आत्तापर्यंत तब्बल 1,65,00,000पेक्षा जास्त लोकांनी हा कोर्स पूर्ण केलाय. हा आकडाच सांगतो की या कोर्सवर लोकांचा किती प्रचंड विश्वास आहे. बरं, पण इतके सगळे लोक हाच कोर्स का निवडतात? असं काय खास आहे यात? चला थोडं आत डोकावून बघूया की हे सगळं काम कसं करतं. इथे शिकण्याची पद्धत खूपच इंटरेस्टिंग आहे. सगळ्यात आधी MKCLचं ERA नावाचं एक लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. त्यावर तुम्ही शिकता. मग नुसतं शिकायचं नाही तर हँड्स ऑन प्रॅक्टिस करायची, ज्यामुळे आत्मविश्वास वाढतो. सोबतीला छान चित्र असलेली पुस्तकं आहेत, ज्यामुळे कॉन्सेप्ट्स एकदम क्लिअर होतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला मदत करायला सर्टिफाईड प्रोफेशनल्सचं मार्गदर्शन मिळतं. म्हणजे शिकण्याची सगळी सोय इथे केलेली आहे. हे सगळं तर ठीक आहे, पण खरा फरक काय पडतो? म्हणजे या कोर्समुळे लोकांच्या आयुष्यात खरंच काही बदल होतो का? चला, काही खऱ्या लोकांच्या खऱ्या गोष्टी ऐकूया. ही गोष्ट आहे कृतिका यांची, पुण्यातील एक गृहिणी. त्या म्हणतात, जेव्हा मी कोणाच्याही मदतीशिवाय स्वतः गॅस बुकिंग करते, लाईट बिल भरते किंवा मोबाईलचं बिल ऑनलाईन भरते, तेव्हा मला माझा खूप अभिमान वाटतो. बघा, हे छोटंसं वाक्य किती मोठा आत्मविश्वास दाखवतं. स्वावलंबनाची ही भावनाच खूप मोठी आहे. आता ही पूजा राजची गोष्ट ऐका. 11वीत शिकणारी ही विद्यार्थिनी सांगते की आधी ती कम्प्युटर फक्त गेम्स खेळायला वापरायची. पण आता आता ती तिच्या प्रोजेक्ट्ससाठी ऑनलाईन माहिती शोधते, सेमिनारमध्ये प्रेझेंटेशन देते, रिपोर्ट बनवते. म्हणजे विचार करा, मनोरंजनाचं साधन आता तिच्या शिक्षणाचं एक महत्त्वाचं साधन बनलंय. आणि वीणा विभूते यांचा अनुभव तर आपल्याला खूप काही शिकवून जातो. त्यांच्या आयुष्यात एक मेडिकल इमर्जन्सी आली आणि त्यांना मेलवरून मेडिकल रिपोर्ट पाठवता आला नाही. त्या क्षणी त्यांना कळालं की कम्प्युटरचं ज्ञान असणं किती गरजेचं आहे. आज त्या खूप आनंदी आहेत. यावरून एक गोष्ट नक्की कळते, डिजिटल साक्षरता ही कुठल्याही वयात कधीही उपयोगी पडू शकते. बरं, हे तर झालं आजचं. पण भविष्य तर AIचं आहे. मग MSCIT ह्या भविष्यासाठी आपल्याला तयार करतो का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर आहे हो. पारंपरिक IT कोर्स म्हणजे काय? तर बेसिक कॉम्प्युटर ऑपरेशन्स. पण MSCIT आता त्याच्या खूप पुढे गेलाय. इथे तुम्हाला बेसिक गोष्टी तर शिकायला मिळतातच, पण त्यासोबतच आजच्या काळातले जे आधुनिक AI टूल्स आहेत, त्यांचाही प्रत्यक्ष अनुभव मिळतो. मग हे AI टूल्स शिकून काय फायदा? अहो, खूप फायदे आहेत. तुमची कामाची स्पीड वाढते, म्हणजे प्रोडक्टिव्हिटी वाढते. अभ्यास करायला मदत होते. नोकरीसाठी तुम्ही अधिक तयार होता. आणि जर तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल, तर तो अधिक चांगल्या प्रकारे मॅनेज करता येतो. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात याचा उपयोग आहे. तर मुद्दा हा आहे की MSCIT म्हणजे फक्त एक कोर्स किंवा सर्टिफिकेट नाहीये. खरं तर हे एक असं साधन आहे जे आपल्याला या सतत बदलणाऱ्या डिजिटल जगात टिकून राहायला, स्पर्धा करायला आणि यशस्वी व्हायला मदत करतं. तर मग जाता जाता एक विचार करूया. या डिजिटल युगात प्रत्येकाची स्वतःची एक गोष्ट, एक कहाणी तयार होते. तुमची डिजिटल कहाणी काय असेल?